नमस्कार. सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत महिला आणि बाल विकास विभागची जी भरती आहे, सरळ सेवा भरती 2024 त्याची संपूर्ण जाहिरात आपण बघूयात. याच्यामध्ये त्यांचे कोणकोणती पदं आहेत, पदानुसार काय शैक्षणिक पात्रता आहे, त्याच्यानंतरनं काय वेतन श्रेणी असणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया. अशा प्रकारची जाहिरात आपल्याला दिसेल महिला व बाल विकास विभाग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे येथून ही जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. आता यामध्ये त्यांनी सांगितलेले गट ब त्यानंतर गट क गट ड या संवर्गातील पद कोणकोणती आहेत. पहिला आहे संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित आहे. त्याची एकूण 2 पदे आहेत. त्यानंतर परिवीक्षा अधिकारी यामध्ये 72 पदं आहेत. ठीक आहे. ही गट क चं पद आहे. त्यानंतर तिसरं आहे लघुलेखक उच्च श्रेणी. हे गट क चं पद आहे. त्याच्यासाठी एकच पद आहे. त्यानंतर लघु लेखक निम्न श्रेणी. गट क चं पद आहे. एकूण 2 पदे आहेत. त्यानंतर संरक्षण अधिकारी गट क चे पद आहेत. एकूण 57 पदं आहेत. ठीक आहे. यासारखेच एकूण वरिष्ठ काळजीवाहक याच्यासाठी 4 पदे आहेत. कनिष्ठ काळजीवाहकसाठी 36 पदे आहेत आणि स्वयंपाकीसाठी एकूण 6 पदे आहेत. या प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता काय आहे? त्यानंतर वयोमर्यादा काय असेल? ठीक आहे. याची सगळी माहिती आपण आता पुढे एकदा बघूयात. यांनी सांगितलं आहे सदर सरळ सेवे भरतीसाठी इथे ऑनलाईन ऍप्लिकेशनची इथे लिंक दिलेली आहे. ठीक आहे. या ऍप्लिकेशनच्या लिंक वरून तुम्हाला अर्ज करायचे आहेत. ठीक आहे. आता याच्या संबंधात सगळं काही वेळापत्रक असेल, यामधील बदल असतील, ते या आपल्या वेबसाईट वरती ते प्रसारित करतील असं त्यांनी सांगितलंय. आता याच्यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत ते 14 ऑक्टोबर पासून चालू झालेले आहेत. ठीक आहे. आणि ते अंतिम दिनांक आहे 3 नोव्हेंबर पर्यंत. ठीक आहे. 3 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज सुद्धा करायचा आहे आणि परीक्षा फी म्हणजे जे शुल्क आहे ते सुद्धा तुम्हाला या तारखेच्या आधीच भरायचे आहे. ठीक आहे. पुढे आपण बघूयात. कोणकोणत्या पदासाठी आपल्या प्रत्येकी प्रवर्गानुसार किती जागा आहेत. आता इथे आपण बघितलं तर पहिलं पद आहे संरक्षण अधिकारी गट ब चं पद आहे. 7व्या वेतन आयोगानुसार इथे वेतन श्रेणी सुद्धा दिलेली आहे. 38,600 पासून 1,22,800 पर्यंत ही वेतन श्रेणी आहे. टोटल जागा 2च आहेत. ठीक आहे. म्हणजे वेतन श्रेणी जरी चांगली असेल तरी एकूण जागा 2च आहेत. त्याच्यामध्ये फक्त एक जागा जी आहे ती अनुसूचित जाती म्हणजे एससी साठीची आहे आणि एक जागा ही SEBC साठी आहे. ठीक आहे. यानंतरचं पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी. लघुलेखक उच्च श्रेणी याच्यासाठी वेतन श्रेणी आहे 44,900 पासून 1,42,400 पर्यंतची. ठीक आहे. प्रवर्गानुसार एकूण भरावयाची पदे किती आहेत? एकच पद आहे ते सुद्धा अराखीव मध्ये आहे. ठीक आहे. याच्यानंतर ना आपण समांतर आरक्षणासाठी पण बघू शकतो. आता यामध्ये कोणतेही पद नसल्यामुळे पुढचं पद आपण बघूयात. लघुलेखक निम्न श्रेणी आहे. ठीक आहे. निम्न श्रेणीसाठी वेतन आयोग काय आहे? 41,800 पासून 1,32,300 पर्यंत आहे. भरावयाची एकूण पदे आहेत 2. त्याच्यामध्ये अराखीवचं एक आहे आणि विजा अ चं ठीक आहे. विजा अ चं एक पद आहे. यानंतरचं पद आहे परिवीक्षा अधिकारी गट क यामध्ये आहे 38,600 पासून 1,22,800 पर्यंत वेतन श्रेणी आहे. ठीक आहे. यामध्ये एकूण भरावयाची पदे 72 आहेत. ठीक आहे. सगळ्यात जास्त या पदासाठीची जागा आहेत. जर आपण बघितल्या तर 72 जागा आहेत. अराखीवसाठी 30 आहेत. EWS साठी 7 आहेत. SEB साठी त्यानंतर इतर मागास प्रवर्ग ओबीसी साठी 16 जागा आहेत. SBC साठी 1 जागा आहे. विशेष मागास प्रवर्ग आणि या प्रकारच्या एकूण प्रवर्गानुसार पदे बघू शकतो. यामध्ये सर्वसाधारण जे आरक्षण आहे सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचं तेही त्यांनी सांगितले की महिलांसाठी किती असेल, खेळाडू, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, त्यानंतर अनाथ यासाठी किती आणि कोणकोणती पदे आहेत तीही इथे सांगितलेली आहेत. यानंतरच्या जागा आहेत वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक याच्यासाठी वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100. एकूण जागा आहेत 56. यापैकी 18 अराखीव आहेत. बाकीच्या प्रवर्गानुसार इथे सांगितलेले आहे. ठीक आहे. यानंतर सामाजिक समांतर आरक्षणाचं आपण बघू शकता सर्वसाधारण महिला, खेळाडू, दिव्यांग, अनाथ इथपर्यंत जे जे आरक्षणासाठी आहेत तर त्यांनी ह्या एकदा जागा चेक करूनच फॉर्म भरायचा आहे. कारण तुम्हाला प्रत्येक फॉर्म साठी जिथे जिथे तुम्ही हा पदासाठी अप्लाय करणार आहात तर प्रत्येक फॉर्म साठी तुम्हाला वेगवेगळे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहेत. ठीक आहे. संरक्षण अधिकारीची आहे कनिष्ठ गट क ची यामध्ये आहे 19,900 पासून 63,200 वेतन श्रेणी आहे. एकूण जागा 57 आहेत. अराखीव 22 आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त एकूण प्रवर्गानुसार भरावयाची पदे इथे दिलेली आहेत.
पुढे आपण बघितलं वरिष्ठ काळजीवाहक गट ड च्या जागा आहेत यामध्ये 16,600 पासून 52,400 पर्यंत वेतन श्रेणी आहे. एकूण 4 जागा आहेत, अराखीव 2 आहेत आणि बाकीच्या प्रवर्गानुसार 2 जागा आहेत. ठीक आहे. पुढे बघितलं तर कनिष्ठ काळजीवाहक गट ड च्या 36 पदे एकूण आहेत. यामध्ये 15,000 पासून 47,600 पर्यंत याच्या जागा आहेत. एकूण 36 पदे यामध्ये अराखीवच्या 12 जागा आणि उरलेल्या या प्रवर्गानुसार इथे दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्या प्रवर्गानुसार जी काही शैक्षणिक अर्हता आहे, वयोमर्यादा आहे, त्या उमेदवारांनी हे फॉर्म भरावेत. यानंतर आहे स्वयंपाकी गट ड च्या जागा आहेत. 7व्या वेतन आयोगानुसार यामध्ये 16,600 पासून 52,400 पर्यंत वेतन श्रेणी आहे. एकूण 6 जागा आणि अराखीव 2 आणि बाकीच्या प्रवर्गानुसार इथे आपल्याला दिलेले आहेत. यानंतर शैक्षणिक अर्हता, वेतन श्रेणी आणि अनुभव इथे या पदानुसार सांगितलेलं आहे. आता इथे काय सांगितले नमूद पदांकरिता अर्ज करण्यासाठी 3 नोव्हेंबर 2024 रोजी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव पूर्ण असला पाहिजे. म्हणजे जे काही पदवी सांगितली असेल, 10वी-12वी सांगितली असेल, तर त्यानुसार तुमची 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत ती पूर्ण असणं गरजेचं आहे. आता संरक्षण अधिकारीसाठी काय सांगितलेले आहे? समान विद्यापीठाची समाजकार्य विषयातील MSW साठी तुमची जर असेल पदवी किंवा समाजकार्य पदव्युत्तर पदवी याच्यासाठी काय सांगितले आहे? पदव्युत्तर पदवी, त्यानंतर समाजकार्य विषयासंबंधित किमान 3 वर्षाचा अनुभव या पदासाठी सांगितलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर परिवीक्षा अधिकारी गट ड ची जर आपण बघितली तर विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला इथे चालणार आहे. ठीक आहे. याचं वेतनमान आपण बघितलं आहे. लघुलेखक साठी काय आहे? SSC म्हणजे 10वीच्या बेसवरती हा तुम्ही फॉर्म भरू शकता. पण सेकंड कंडिशन आहे लघुलेखनाचा किमान वेग 120 मिनिटं 120 मिनिटं प्रति मिनिट आणि त्याच्यासोबत इंग्लिश टंकलेखन म्हणजे इंग्लिश टायपिंगचा स्पीड तुमचा 40 शब्द प्रति मिनिट किंवा त्याला आहे मराठीचं तुमचं आहे 30 शब्द प्रति मिनिट. ठीक आहे. याच्यासाठी लघुलेखक उच्च श्रेणी जो आहे त्याला 120 शब्द प्रति मिनिट ही एक झाली कंडिशन आणि त्याच्यासोबत एकतर इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट असलं पाहिजे टायपिंग किंवा त्याला मराठी 30 शब्द प्रति मिनिट. यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी लागणारी आहे. इतर कोणतीही अट याला नाही आहे. त्यानंतर संरक्षण अधिकारी जर आपण बघितलं तर विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाजकार्य, गृहविज्ञान किंवा पोषण आहार यापैकी कोणत्याही विषयातील पदवी चालणारी आहे. ठीक आहे. याच्यानंतर विद्यापीठाची विधी, समाजकार्य, मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना इथे प्रेफरन्स त्यांनी सांगितलेले आहे की कोणासाठी दिला जाईल. ठीक आहे. आता पुढे आपण बघितलं तर लघुलेखक निम्न श्रेणी यामध्ये लघुलेखनासाठी तुम्ही 10वीच्या बेसवरती फॉर्म भरू शकता. फक्त निम्न श्रेणीसाठी तुमचा वेग किती असला पाहिजे? 100 शब्द प्रति मिनिट 100 शब्द प्रति मिनिट आणि त्याच्यासोबत इंग्लिशचं तुमचं 40 शब्द प्रति मिनिट आहे. ठीक आहे. आणि त्याला आहे मराठी 30 शब्द प्रति मिनिट. फक्त इथे फरक काय होतो? उच्च श्रेणीसाठी तुमचे 120 शब्द प्रति मिनिट लघुलेखन लागणार आहे आणि निम्न श्रेणीसाठी 100 शब्द प्रति मिनिट लागणार आहे. त्यानंतर वरिष्ठ काळजीवाहक साठी जर आपण बघितलं तर SSC म्हणजे 10वीच्या बेसवरती आपण फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये उंची 163 सेंटीमीटर आणि छाती 79 सेंटीमीटर पर्यंत सांगितली आहे. फिजिकली तुम्ही फिट असला पाहिजे. कनिष्ठ काळजीवाहक साठी जर आपण बघितलं तर एकूण 36 जागा आहेत. यामध्ये 10वी पास असणं गरजेचं आहे. फिजिकली तुम्ही फिट असणं गरजेचं आहे आणि उंची इथे सांगितली किमान 5 फूट 4 इंच आणि छाती सांगितलेली आहे किमान 31 इंच न फुगवता. ठीक आहे. यानंतरचं पद आहे स्वयंपाकी गट ड यामध्ये तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. उमेदवार हा सुदृढ शरीरयष्टीचा असणं गरजेचं आहे. फिजिकली तुम्ही फिट असला पाहिजे. ठीक आहे. आता यानंतर कोणकोणत्या पदांसाठी स्किल टेस्ट असणार आहे तीही आपण पुढे बघूयात. वयाची मर्यादा इथे सांगितलेली आहे. जर आपण बघितलं तर 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत अशा प्रकारची वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा सांगितलेली आहे. मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर पदवीधर अंशकालीनसाठी 55 वर्ष इतकी राहील. यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यासाठीची 45 कमाल वयोमर्यादा आहे. खेळाडू उमेदवारांसाठी इथे बघू शकता 43 पर्यंत आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी 45, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याच्यासाठी पण तुम्ही बघू शकता 45 पर्यंत आहे.
माजी सैनिकांसाठी 45 आहे. त्यानंतर अनाथ यांच्यासाठी 18 ते 43 पर्यंत वयोमर्यादा इथे दिलेली आहे. प्रत्येकी गटानुसार, पदानुसार जे काही तुम्ही अर्ज करणार आहात, तर त्याची वयोमर्यादा सुद्धा तुम्हाला एकदा चेक करायची आहे. ऑनलाईन परीक्षेचं जर स्वरूप तुम्ही बघितलं तर कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन होणारी आहे. सरळ सेवेचे तुम्हाला पॅटर्न माहिती असेल, तर यामध्ये कोणकोणते विषय आहेत ते आपण बघूयात. याच्यासाठी कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 50 गुणांची याप्रमाणे एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, जर आपण बघितलं तर प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. यानंतरची कॉम्प्युटर बेस्ड जी आहे ती नॉर्मलायझेशन प्रोसेस सुद्धा होईल असं त्यांनी सांगितलं आहे. पुढे जर आपण बघितलं तर याच्यासाठीचं त्यांनी दिलेलं आहे बघा. संरक्षण अधिकारी गट प जी आहे त्याच्यासाठी ऑनलाईन परीक्षा 200 मार्काची होणारी आहे. एकूण गुण तुम्हाला 200 आहेत आणि वेळ 120 मिनिटाचा आहे. परिवीक्षा अधिकाऱ्यासाठी तुम्हाला 200 मार्कांची परीक्षा होईल. 200 गुण असतील, 120 मिनिटं वेळ असेल. आता उच्च श्रेणी लघुलेखक आहे त्यांच्यासाठी 120 मिनिटं 120 प्रश्न, त्यानंतर 200 गुणांचा वेळ असेल आणि व्यावसायिक चाचणी म्हणजे लघुलेखनाचं जे स्किल टेस्ट आहे ती इथे तुमची 80 मार्क्सची होणारी आहे. वेळ तुम्हाला 90 मिनिटं असेल. वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक याच्यासाठी 200 गुणांची तुम्हाला परीक्षा असणार आहे. एकूण गुण तुम्हाला 200 असणार आहेत. 120 मिनिटं वेळ असणार आहे. संरक्षण अधिकारी जो आहे त्याच्यासाठी 200 प्रश्न, 200 गुण आणि 120 मिनिटं वेळ असेल. लघुलेखक निम्न श्रेणीसाठी 120 प्रश्न, त्याच्यानंतर व्यावसायिक चाचणी 80 प्रश्न असणार आहेत. असे 200 गुणांची परीक्षा आणि त्याच्यामध्ये 90 मिनिटाचा वेळ असणार आहे. वरिष्ठ काळजी वाहक याच्यासाठी 200 प्रश्न असतील, 200 गुण असतील, 120 मिनिटाचा वेळ असेल. कनिष्ठ काळजी वाहकसाठी 200 प्रश्न, 200 गुण, 120 मिनिटाचा वेळ असेल. स्वयंपाकीसाठी 120 प्रश्न, त्यानंतर व्यावसायिक चाचणी आहे 80 मार्क्सची. यामध्ये तुम्हाला एकूण गुण 200 आणि 90 मिनिटाचा वेळ असेल. अशा प्रकारे परीक्षेचे शुल्क यामध्ये सांगितलेले आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 1000, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये. हे पूर्णपणे नॉन रिफंडेबल आहेत आणि परीक्षा शुल्क तुम्हाला प्रत्येक पदासाठी हा वेगवेगळा भरावा लागणार आहे. जरी तुम्ही पात्र वेगवेगळ्या पदांसाठी होत असाल तर तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला परीक्षा शुल्क हा पदानुसार भरावा लागेल. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा तुमची पात्रता, त्याच्यानंतर तुमचं असणारं स्किल, ठीक आहे, आणि यामध्ये निघालेल्या किती जागा आहेत, ठीक आहे, किती जागा आहेत याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही कोणता फॉर्म भरणार आहात. अशा प्रकारे त्यांनी जाहिरातीच्या शेवटी इथे दिलेलं आहे की ऑनलाईन अर्ज भरताना काही तुम्हाला अडचण आल्यास तर त्यांनी हा एक टोल फ्री नंबर दिलाय आणि त्याची वेळ सांगितलेली आहे. ठीक आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स अँड प्रिपरेशन. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले नाहीये त्यांनी फॉर्मही भरा. आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसार वयोमर्यादा हे सगळं बघून, जागा किती आहेत, कामाचं स्वरूप काय असेल प्रत्येक पदासाठीचं, हे सगळं बघून प्रत्येकाने फॉर्म भरायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या जाहिराती तुम्हाला PDF स्वरूपात आणि त्याच्या माहिती स्वरूपात आपले जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत त्यालाही तुम्ही जॉईन करा.